जे वय खेळायचं बागडायचं होतं, जे वय आजीकडून गोष्टी ऐकायचं होतं, जे वय मामाच्या गावावरून आल्यावर तिथली मजा सांगण्याचं होतं, त्याच वयात एका कोवळ्या लेकरानं विकृत मानसिकतेच्या वासनांध थेरड्याचे अत्याचार सहन केले. मंडळी, होय, मी बोलतीये भोर तालुक्यातल्या नसरापुरात घडलेल्या विकृत घटनेबद्दल. विचार करा, 3.5 वर्षाचं लेकरू, जिला चांगलं काय वाईट काय यातला फरक सुद्धा कळत नसेल, जिला म्हाताऱ्या वयाचा बाबा आपल्या आजोबासारखा वाटला असेल, पण तोच म्हातारा आपल्याला मरण यातना देणारे याची समजही तिला तेव्हा नसेल. हे प्रकरण जेव्हा समोर आलं ना, तेव्हा प्रचंड चीड आली. असं वाटलं त्या थेरड्याला भर रस्त्यात लटकावलं पाहिजे. पण नंतर लक्षात आलं की आपण तर न्याय व्यवस्थेवर अवलंबून आहोत. त्या न्याय व्यवस्थेवर अवलंबून आहोत ज्या न्याय व्यवस्थेनं या नसरापुरातल्या आरोपीला याआधी सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल असून सुद्धा पुराव्यांअभावी त्याची सुटका केलेली होती. आणि आज त्याच थेरड्यानं पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेच्या नाकावर टिचून एका कोवळ्या लेकराचा जीव घेतला. मंडळी, या नसरापुरातल्या प्रकरणाचा घटनाक्रम एकदा सविस्तर बघू. भोर तालुक्यातल्या नसरापुरात एक 3.5 वर्षाची चिमुरडी उन्हाळी सुट्टीसाठी आजीकडे आलेली होती. गावात ती जरी नवीन असली तरी शेजारच्या पाजारच्यांची ती तेवढीच लाडकी झालेली. शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास हे लेकरू तिच्या छोट्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत होतं. आता लेकरू रोजच घराच्या बाहेर खेळतं म्हणून तिच्या आजीनं पण बाहेर जाऊन जास्त लक्ष दिलं नाही. पण याचाच फायदा विकृत माणसानं घेतला. बघा, लहान पोरींच्या घोळक्यामध्ये खेळणाऱ्या लेकराजवळ एक 65 वर्षांचा म्हातारा आला, ज्यानं या लेकराला चॉकलेट देऊन चल तुला वासरू दाखवतो असं म्हणून तिला आपल्या सोबत नेलं. आता 3.5 वर्षांचं लेकरू घाणेरडी माणसं कशी ओळखणार ना. त्या चिमुरडीला तो म्हातारा आपल्या आज्यासारखा वाटला आणि ती सुद्धा बिचारी त्या म्हाताऱ्यासोबत वासरू बघायला गेली. पण वासरू बघायला गेलेलं हे लेकरू परत कधीच माघारी आलं नाही. जेव्हा आपलं लेकरू घराबाहेर नाही असं आजीला समजलं तेव्हा तिनं गाव डोक्यावर घेतलं, शोधाशोध करायला सुरुवात केली, पण लेकरू काही मिळेना. गावकऱ्यांनी शेवटी लेकराच्या घराजवळचं CCTV चेक केलं आणि त्यामध्ये जे दिसलं त्यानं गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसला. एका म्हाताऱ्यासोबत ती चिमुकली गोठ्यामध्ये गेली पण पुन्हा परतली नाही. जेव्हा त्या म्हाताऱ्याला गावकऱ्यांनी पकडून चोपलं तेव्हा त्यानं त्याच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितलं. सगळ्यात वेदनादायक बाब तर ही होती की गावकरी जेव्हा गोठ्यामध्ये गेले तेव्हा शेणाच्या ढिगाऱ्याखाली निपचित पडलेला, तोंडामध्ये सॉक्स कोंबलेला आणि रक्तानं माखलेला त्या चिमुरडीचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. विचार करा, आपल्या लेकीला असं बघून काय झाली असेल त्या माऊलीची अवस्था. अहो, माऊलीच काय, गावातल्या बायांसकट पुरुष सुद्धा रडत होते, इतकी बेकार अवस्था त्या लेकराची केलेली. हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर आरोपी भीमाजी कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल केला आणि पोलिसांनी गावकऱ्यांना शब्द दिला की आरोपीला शिक्षा करणारच. पण लक्षात घ्या, ज्या न्याय व्यवस्थेनं याच आरोपीला याआधी सोडलंय त्या न्याय व्यवस्थेवर सामान्य जनता विश्वास का ठेवेल? अर्थात गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. गावात मोर्चा निघाला, पुण्यात मोर्चा काढला गेला. राज्यात शक्य तिथे सगळीकडे या विकृत घटनेविरुद्ध मोर्चा काढून आरोपीला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जाते. नसरापुरात त्या चिमुकलीच्या आई वडिलांना भेटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सुद्धा जात होते, धीर देत होते, शब्द देत होते. पण या सगळ्यानं गेलेलं कोवळं लेकरू पुन्हा येणार नाही हे त्या लेकराच्या आई बापाला माहिती आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेव्हा चिमुकलीच्या आईची भेट घेतली तेव्हा अक्षरशः त्या आईची अवस्था बघून सुनेत्रा पवारांना सुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवता आलं नाही. तिकडे पुण्यातल्या नवले ब्रिजवर आंदोलक आणि चिमुकलीच्या कुटुंबाने जोवर आरोपीला फाशी दिली जात नाही तोवर चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावरच ठेवू ही भूमिका घेऊन अख्ख्या नवले ब्रिज हा पॅक केला. दुपारपासून ते रात्रीपर्यंत नवले ब्रिज बंद होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. न्याय द्या म्हणून चिमुकलीच्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आंदोलकांच्या घोषणांनी पोलीस सुद्धा भेदरले. शेवटी प्रशासनासमोर आणि माणुसकी खातर नवले ब्रिजवरचं आंदोलन हे थांबवलं गेलं. पण या सगळ्यामध्ये अशाही बातम्या समोर आल्या की या आंदोलनामध्ये आंदोलकांवरच लाठीचार्ज झाला. चिमुकलीच्या वडिलांना कॉलरला धरून उठवलं गेलं आणि नाइलाजास्तव त्या चिमुकलीवर तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करावे लागले.
सरकार सांगत आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवू, पण याआधी अशा कित्येक केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सुद्धा तब्बल 2 ते 3 वर्ष न्यायासाठी वाट पाहावी लागली आहे. मुळात ज्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आया बहिणींकडे वाकडी नजर करून बघणाऱ्यांचे हातपाय कलम केले जायचे, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात या असल्या नराधमांना थेट शिक्षा का केली जात नाही? म्हणजे जेव्हा स्वतःचा फायदा असतो तेव्हा तुम्ही शिवरायांचे विचार जगाला सांगणार, पण त्याच शिवरायांच्या विचारांचा आदर्श ठेवून तुम्ही विकृत माणसांना शिक्षा देऊ शकत नाही. ही कसली तुमची मजबुरी? हा कसला तुमचा न्याय? महाराष्ट्राला आणखी काय काय सहन करावं लागणार? अजून कधीपर्यंत इथल्या लेकी बाळींवर अत्याचार होत राहणार आहेत आणि सरकार फक्त आश्वासनं देत राहणार? काल कोपर्डीची लेख होती, त्याआधी श्रद्धा वालवलकर होती, नंतर मालेगावची चिमुरडी, त्यानंतर फलटण मधील तरुणी आणि आता नसरापुरातली ही चिमुरडी. मंडळी, जागा, आरोपी आणि लेकी बदलत चाललात, पण अत्याचार, बलात्कार आणि न दिली जाणारी शिक्षा हे जसंच्या तसं आहे. न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर भलेही पट्टी असेल, पण सरकारच्या डोळ्यावर कशाची झापडा आहेत? का नराधमांना लगेच शिक्षा दिली जात नाहीये? खरं तर हे असले नराधाम सरकारच्या आणि न्याय व्यवस्थेच्या ढिल्या कारभारामुळेच आणखी बेभान होत चाललेत. यांना आता कुणाचीच भीती राहिलेली नाही. सरकार कधीपर्यंत शांततेच्या भूमिकेत राहणार आहे? आज नसरापुरातली लेख होती, उद्या आणखी दुसरी कुणीतरी असेल. सरकारनं एक लक्षात घ्यावं, जोवर इथला महाराष्ट्राचा माणूस शांत आहे तोवर ठीक, नाहीतर शिवरायांच्या मावळ्याप्रमाणेच नराधमांवर तलवारीनं प्रहार करण्याची ताकद आणि रग अजून महाराष्ट्राच्या लेकींमध्ये आहे. नसरापुरातील त्या चिमुकल्या लेकराला सरकारनं लवकर न्याय द्यावा, ही खरंच तळमळीची विनंती आहे. आणि फक्त नसरापुरातीलच लेकरू नाही, तर नसरापुराच्या घटनेनंतर चाकणमध्ये सुद्धा अशीच घटना घडली, बीडमध्ये सुद्धा अशीच घटना घडली आणि याआधी सुद्धा अशाच कित्येक लेकींवर अत्याचार झालेत. त्या सगळ्या लेकींना सरकारनं लवकर न्याय देणं गरजेचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवतो असं म्हणून सरकार मात्र 4-4, 5-5 वर्ष ही केस पुढे रखडवतं. पण आता खरी सरकारची तारेवरची कसरत आहे की सर्वसामान्यांचं तुम्ही मन जिंका आणि दाखवून द्या की तुम्ही सुद्धा सर्वसामान्यांच्या बाजूने आहात.